गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी स्नेहा उजोने, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला ची B.Ed सेकंड इयरची प्रशिक्षणार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विषय गणित. आपला घटक आहे अर्थनियोजन. अर्थनियोजन इयत्ता 9वी. आपण इयत्ता 9वीचा अर्थनियोजन हा घटक आज अभ्यासणार आहोत. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, की आपण पाहतो की आपल्याला ज्या काही सार्वजनिक सुविधा मिळतात, म्हणजे जसं की रात्री रस्त्यांवर लाईट्स लागतात आणि आपल्या एरियामध्ये जे काही रोड असतात, आपल्या शहरातील नाले, बांध किंवा एखाद्या नदीमधील पूल, बगीचा, या सर्वांचा मेंटेनन्स खर्च कोण करत असेल? यासाठी तर भरपूर पैसे लागत असेल ना. आता रस्त्यावर जे विजेचे दिवे आहेत त्यांचं बिल कोण भरत असेल? तर या सर्वांचं उत्तर आपल्याला काय मिळते? तर या सर्वांचा जो खर्च आहे तो कोण करतो? सरकार करतो. आता एवढा सर्व खर्च करण्यासाठी सरकारजवळ पैसा कुठून येत असेल? तर प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काही ना काही कर म्हणजेच टॅक्स हा सरकारला देत असतो. त्यापासून जो मिळणारा पैसा आहे, करापासून जो काही पैसा सरकारला मिळतो, त्या सर्व पैशामध्ये सरकार या सर्व ज्या सार्वजनिक सुविधा आहे या आपल्या नागरिकांना पुरवतात. जसं की आपल्याला माहिती आहे, सीमेवर सैनिक आपल्या देशाची रक्षा करतात, त्यांना पगार कोण देतो? पोलीस जे आहेत कर्मचारी, त्यांना पेमेंट कोण देतो? तर त्यांना सुद्धा सरकार पेमेंट देतो. तर कशातून देतो? तर आपल्या सर्वांपासून जो गोळा झालेला जो कर आहे म्हणजेच टॅक्स आहे, त्यापासून मिळणारा जो पैसा आहे त्यातून सरकार या सर्वांची सोय करतो, या सर्वांना पगार देतो आणि या सर्वांचा मेंटेनन्स करतो. आता कराचे किती प्रकार आहे? तर कराचे 2 प्रकार आहे. एक आहे तो प्रत्यक्ष कर आणि एक दुसरा आहे तो अप्रत्यक्ष कर. आता आपण पाहूया पहिले की प्रत्यक्ष कर म्हणजे काय. प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर जो प्रत्येक व्यक्ती किंवा संस्था त्याच्या उत्पन्नातून सरकारला देत असतो. म्हणजेच प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट कर. प्रत्येक व्यक्ती हा डायरेक्टली गव्हर्नमेंटला म्हणजे शासनाला कर देत असतो. जसं की इन्कम टॅक्स. आता ज्या व्यक्तीचा इन्कम टॅक्स 2.5 लाखाच्या वरती आहे, ज्या व्यक्तीचा ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती आहे, त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स भरावा लागतो. बरोबर आहे. आता ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना कमी इन्कम टॅक्स भरावा लागतो. जसं उत्पन्न वाढत जाते तसं ते जे इन्कम टॅक्स आहे त्याचा दर सुद्धा वाढत जातो. म्हणजेच तुमचं उत्पन्न ज्याप्रमाणे आहे, जसं आहे, म्हणजे कमी आहे, जास्त आहे की मध्यम आहे, त्यानुसार तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो. तो झाला प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर हा प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा भरावा लागतो, सारखा भरावा लागत नाही. दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर. आता अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? आता अप्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की आपण समजा एखादी सेवा किंवा एखादी वस्तू विकत घेत असेल, तर त्या वस्तूवर किंवा सेवेवर लागणारा कर जो प्रत्येक व्यक्तीला सारखा भरावा लागतो त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. जसं की आपण एक कार घेतली तर कारवर समजा 28% कर आपल्याला द्यावा लागत असेल, तर प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही ती कार विकत घेत असाल तर त्यावर 28% कर हा द्यावाच लागतो. आणि हा कर या कराला आपण अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट कर म्हणतो. म्हणजे हा कर आपण डायरेक्ट सरकारला न देता ज्या दुकानातून किंवा ज्या शोरूममधून आपण कार घेतलेली आहे त्या कारच्या व्यापाराला किंवा दुकानाच्या मालकाला आपण कर देतो आणि तो कर तो जो मालक आहे तो सरकारला देतो. म्हणजेच तो झाला अप्रत्यक्ष कर. पहिले काय व्हायचं, आता तुम्हाला माहित आहे का की सध्या आपल्या देशामध्ये व्यापार प्रणालीसाठी कोणती कर प्रणाली यूज केली जाते? तर सध्या आपल्या देशात
पहिले काय व्हायचं, आपल्या देशात वेगवेगळे व्यापारासाठी म्हणजेच एखाद्या वस्तूची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाणसाठी वेगवेगळे कर लागायचे. तर आता काय झालेलं आहे की आपल्या देशात फक्त एकच कर प्रणाली अस्तित्वात आलेली आहे. म्हणून आता असं म्हटलं जातं की एक देश एक कर एक बाजार. ती कर प्रणाली कोणती आहे तर GST, वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर. आता ही जी GST आहे म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वस्तू व सेवा कर. ही जी GST आहे ती आपल्या देशात 1 जुलै 2017 पासून अवलंबण्यात आलेली आहे. पहिले काय व्हायचं की आपल्याला समजा एखाद्या वस्तूच्या खरेदी विक्रीवर वेगवेगळे कर द्यावे लागत होते. जसं की यामध्ये दाखवल्याप्रमाणे उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर, ऐशाराम कर, केंद्रीय विक्री कर, करवणूक कर, अधिकतेचे सीमा कर, विशेष सीमा शुल्क, जकात, सीमा शुल्क, केंद्रीय अधिकार व उपकर यासारखे वेगवेगळे कर प्रत्येकांना म्हणजे एखाद्या वस्तूच्या खरेदी विक्रीवर आपल्याला असे वेगवेगळे कर द्यावे लागत होते. पण आता काय झालेले आहे, या सगळ्या कर वेगवेगळे न देता आता आपल्याला फक्त एक GST म्हणजेच वस्तू व सेवा कर हेच द्यावं लागते. म्हणजे हे सर्व कर न देता फक्त आपल्याला एकच कर द्यावा लागत आहे. म्हणून आता असं म्हणतात की एक देश एक कर आणि एक बाजार. हे जे GST आहे म्हणजे एक देश एक कर आणि एक बाजार हे फक्त आपल्याच देशात अस्तित्वात आहे का तर नाही. जे काही विकसित देश आहे त्यामध्ये सुद्धा एक देश एक कर आणि एक बाजार या कराचा अवलंब केला जातो. म्हणजे तिथे वेगवेगळे कर द्यावा लागत नाही, फक्त एक कर म्हणजे जसं की GST आहे आपल्याला त्या पद्धतीने एकच कर द्यावा लागतो. आता GSTचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दुसरा पडतो SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच एखाद्या वस्तूच्या खरेदी किंवा विक्रीवर जो काही GST ग्राहक देतो. पहा, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की GST हे नेहमी ग्राहक सरकारला देत असतो. ग्राहक हा दुकानदाराला किंवा ज्याच्यापासून वस्तू विकत घेतली आहे त्याला देतो आणि इनडायरेक्टली तो सरकारला आपला कर देत असतो. म्हणजे एखादी समजा वस्तू आपण 400 रुपयाला घेतली आणि त्याच्यावर GST समजा 20 रुपये लागत असेल तर हा जो ग्राहक आहे त्याची ती किंमत 420 रुपये त्याला त्या वस्तूची किंमत द्यावी लागते. म्हणजेच 400 रुपये त्याची वस्तूची किंमत आणि 20 रुपये GST. आता समजा आपल्याला 20 रुपये GST मिळालेली आहे. तर हे जे 20 रुपये GST आहे तर या 20 रुपये GSTचे 2 समान भागामध्ये डिवाइड होते. म्हणजे एक भाग जातो सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि एक भाग जातो स्टेट गव्हर्नमेंटला. अशा प्रकारे जे काही GST आपण घेतलेल्या प्रोडक्ट्सवर किंवा ज्या काही वस्तूवर आपण देतो म्हणजेच ग्राहक देतो त्याचे 2 पार्ट्समध्ये डिवाइड होते. म्हणजे एक जाते सेंट्रल गव्हर्नमेंटला CGST मध्ये आणि एक जाते SGST मध्ये. तर आता आपण पाहूया व्यापार साखळीतील GST. आता आपण पाहूया की व्यापार साखळीमध्ये GST कशी लागू होते. आता आपल्याला व्यापार साखळीमध्ये GST पाहायची आहे.
व्यापार साखळीमध्ये काय होते की एखादी वस्तू उत्पादक जो असतो, उत्पादक वस्तू कोणाला विकतो? जो ठोक व्यापारी असतो, म्हणजेच घाऊक व्यापारी असतो, म्हणजे आपण त्याला होलसेल विक्रेता म्हणतो, त्याला उत्पादक त्याची वस्तू विकतो. ठीक आहे. घाऊक व्यापारी. आता घाऊक व्यापारी ती वस्तू किरकोळ व्यापाराला विकतो, म्हणजे जे चिल्लर विक्रेते असतात ना त्यांना. आणि हा जो किरकोळ व्यापारी आहे ती वस्तू ग्राहकाला विकतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही व्यापार साखळी कशी असते की आता एखाद्या वस्तूचं उत्पादन, म्हणजे समजा एखादी कंपनीचा मालक आहे, तो कशाचं उत्पादन करत आहे? समजा घड्याळीचं उत्पादन करत आहे. तर घड्याळीचं उत्पादन करणारा जो उत्पादक आहे तो स्वतःचा नफा काढून त्या घड्याळीची घड्याळ घाऊक व्यापारी, म्हणजे जे होलसेल व्यापारी असतात त्यांना विकतो. होलसेल व्यापारी स्वतःचा नफा त्यातून काढून जास्त किमतीमध्ये ती वस्तू किरकोळ व्यापाराला विकतो, आणि किरकोळ व्यापारी स्वतःचा नफा काढून अधिक जास्त किमतीमध्ये ती वस्तू ग्राहकाला विकतो. आता आपण पाहूया की व्यापार साखळीमध्ये जीएसटी कशी लागते. आता आपण समजा एक उदाहरण घेऊया. समजा आता एक घड्याळ आहे. ठीक आहे. घड्याळची किंमत आहे 200 रुपये. उत्पादक ती जे घड्याळ आहे ती घड्याळ उत्पादक 200 रुपयामध्ये विकतो समजा. ठीक आहे. उत्पादक 200 रुपयामध्ये ती घड्याळ घाऊक व्यापारी जो असतो, म्हणजे ठोक विक्रेते, त्याला ती घड्याळ 200 रुपयामध्ये विकतो. हा जो घाऊक व्यापारी ती घड्याळ किरकोळ व्यापाराला 300 रुपयामध्ये विकतो, म्हणजे जे चिल्लर विक्रेते आहे त्याला 300 रुपयामध्ये विकतो. म्हणजे स्वतःचा 100 रुपये फायदा करून तो ही घड्याळ किरकोळ व्यापाराला 300 रुपयामध्ये विकतो. आणि हा जो किरकोळ व्यापारी आहे, हा किरकोळ व्यापारी ही घड्याळ म्हणजे 300 रुपयामध्ये विकत घेतलेली घड्याळ हा किरकोळ व्यापारी जो आहे तो ग्राहकाला कितीमध्ये विकतो? 400 रुपयामध्ये. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकात दराचे प्रमाण दिलेले आहेत. म्हणजे आता एखाद्या वस्तूवर किती % तुम्हाला कर द्यावा लागेल याचं काही प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे काही वस्तूवर 0 दर द्यावा लागतो, काही वस्तूवर आपल्याला 5% कर द्यावा लागतो, काही वस्तूवर 12% कर द्यावा लागतो, काहीवर 18% कर द्यावा लागतो. सर्वात जास्त म्हणजे 28% कर हा काही वस्तूंवर द्यावा लागतो. 28% कर जे काही लक्झरीज कार आहेत किंवा 5 स्टार हॉटेल्स आहे तिथे राहण्याची व्यवस्था, म्हणजे हॉटेलिंग्स 5 स्टार हॉटेल्समधल्या, तर त्यावर आपल्याला 28% कर द्यावा लागतो. तर जो घड्याळ आहे, घड्याळ ही 12% कर या घटकामध्ये मोडते. म्हणजे आपण समजा एक घड्याळ घेतली तर आपल्याला 12% जीएसटी त्या घड्याळावर द्यावा लागतो. आता ही जीएसटी कोणाला द्यावं लागते? जीएसटी ही जो ग्राहक असते त्यालाच द्यावं लागते. बरोबर आहे. आता बघा, उत्पादकाने 200 रुपयाची घड्याळ घाऊक व्यापाराला विकली. तर आता 200 रुपयावरची घड्याळ त्याने घाऊक व्यापाराला विकली तर त्याला काय करावं लागेल? 200 रुपयावर 12% जीएसटी द्यावं लागेल. बरोबर आहे. आता हे 200 रुपयाचे 12% किती झाले? 200चे 12% झाले 24 रुपये. बरोबर आहे. मग आता हा जो घाऊक व्यापारी आहे, घाऊक व्यापारी ती घडी 300 रुपयाची घडी किरकोळ व्यापाराला 300 रुपयाची घडी विकतो. तर त्या 300 रुपयावर सुद्धा त्याला किती % कर द्यावं लागेल? 12% कर द्यावं लागेल. आता हा 12% म्हणजे झाले 36 रुपये. ठीक आहे.
300चे 12% झाले 36 रुपये. पण काय झालेलं आहे इथे हा जो उत्पादक आहे त्यांनी काय केलेलं आहे, ऑलरेडी 24 रुपयाची GST मध्ये दिलेले आहे. तर त्याच्यामुळे हा जो घाऊक व्यापारी आहे त्याला किती रुपये द्यावं लागेल, 36 - 24 म्हणजे फक्त त्याला 12 रुपये हे GST मध्ये द्यावं लागेल. ठीक आहे. आणि हा जो किरकोळ व्यापारी आहे तो काय करतो, तीच घड्याळ 400 रुपयाला ग्राहकमध्ये विकतो, पण त्याला 400 रुपयावर अजून GST द्यावं लागेल. आता 400 रुपयावर GST म्हणजे किती होणार, 400चे 12%. हे झालं 400चे 12%. आता 400चे 12% म्हणजे किती होणार, 48 रुपये. ठीक आहे. पण काय झालेलं आहे, जेव्हा हा घाऊक व्यापारी 300 रुपयावर ऑलरेडी त्याने किती रुपये दिलेले आहे, 36 रुपये दिलेले आहेत. तर मग हा जो किरकोळ व्यापारी आहे त्याला किती रुपये द्यावं लागेल, 48 मधून 36 मायनस केले तर किती होणार, 12. ठीक आहे. म्हणजेच हा घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी मिळून एकूण GST किती देणार, 24 रुपये. ठीक आहे. हा जो घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी जो आहे तो स्टेट GST देईल, म्हणजे स्टेटला GST देईल. आणि हा जो उत्पादक आहे हा कोणाला 24 रुपये देणार आहे, हा सेंट्रलला देणार आहे GST. म्हणजे काय होणार की आता आपल्याला माहित आहे की टोटल GST बरोबर काय आहे, टोटल GST बरोबर असते CGST अधिक SGST. CGST दिली त्यांनी 24 रुपये आणि SGST किती दिली, 24 रुपये अधिक 24 म्हणजे एकूण GST किती गेली आपल्याला, 48 रुपये. म्हणजेच आता ते जे किरकोळ व्यापारी ही घड्याळ ग्राहकाला 400 रुपयामध्ये विकणार होता, तर त्या 400 रुपयावर तो किती रुपये GST लावणार आहे, 48 रुपये. म्हणजेच त्या ग्राहकाला ती घड्याळ कितीमध्ये पडेल, त्या ग्राहकाला ती घड्याळ 448 रुपयामध्ये पडेल. एकूण GSTची जी व्हॅल्यू आहे ती 448 रुपये पडेल. म्हणजेच तो जो ग्राहक आहे ज्याला ती घडी 400 रुपयामध्ये पडायला पाहिजे होती, पण तो 400 रुपयाच्या घडीवर किती पर्सेंट त्याला टॅक्स किंवा GST द्यावा लागणार आहे, तो म्हणजे 12%. म्हणजे 400 रुपयावर त्याला 48 रुपये GST द्यावा लागणार आहे. म्हणजे ही GST तो जो आपल्याकडे जे शासन आहे त्याला डायरेक्ट न देता घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि उत्पादक या थ्रू ही जी ग्राहकाने दिलेली GST आहे ही शासनापर्यंत पोहोचते. या पद्धतीने व्यापार साखळीतील GST या पद्धतीने व्यापारामध्ये GSTची साखळी या पद्धतीने निर्माण होते. तर आपण हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अजून एक चार्ट दाखवते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक आहे करबीजक म्हणजेच टॅक्स इनव्हॉइस. जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्याला असं टॅक्स इनव्हॉइस मिळते. त्यामध्ये आपण GST कशा पद्धतीने कोणत्या प्रोडक्टवर किती GST दिलेली आहे, त्यातून सेंटरला किती गेली आणि स्टेटला किती गेली ते या करबीजकमध्येच म्हणजे टॅक्स इनव्हॉइसमध्ये दिलेलं असते. बघा हा टॅक्स इनव्हॉइस आहे एका स्वीट मार्टचा. तर यामध्ये आपण पेढे घेतले अर्धा किलो. ठीक आहे. 500 ग्राम पेढे घेतले. पेढ्याचा रेट आहे 400 रुपये. आता हे जे पेढे आहे यावर 5% GST लागतो, बरोबर आहे. 5% GST लागतो म्हणून 2.5% CGSTला जाईल आणि म्हणजे 5%च्या अर्धे कोणाला जाईल, सेंट्रल गव्हर्नमेंटला ना, आणि अर्धे स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणजे 2.5% हा CGSTला जाईल, SGSTला जाईल आणि 2.5% हा SGSTला जाईल. आता 200 रुपयाचे 5% म्हणजे किती, 5 रुपये. तर एकूण किती, 10 टोटल GST किती गेली, 10 रुपये. म्हणून त्या पेढ्याची किंमत 200 रुपये असताना सुद्धा तो जो ग्राहक आहे त्याला विथ GST 210 रुपये
पे करावं लागेल. म्हणजेच त्याचे 10 रुपये जे आहेत ते कोणाला जाणार आहे, ते गव्हर्नमेंटला जाणार आहे GST मधून. त्यातले 5 रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंटला जाईल आणि 5 रुपये हे स्टेट गव्हर्नमेंटला जाईल. त्यानंतर आहे चॉकलेट. आता चॉकलेटवर 14% GST द्यावा लागतो, बरोबर आहे. आता हा जो चॉकलेट आहे, चॉकलेटची किंमत आहे 80 रुपये. आता या चॉकलेटवर 14% GST दिला तर CGST किती गेला, 11 रुपये 20 पैसे आणि SGST हा गेला 11.20%. हा जो चॉकलेट आहे त्याच्यावर आपल्याला 28% टॅक्स द्यावा लागते. म्हणून आपल्याला 14% CGSTला द्यावं लागेल आणि 14% SGSTला द्यावं लागेल. म्हणजे एकूण 28% जे आहे त्याचे 2 पार्ट्समध्ये डिवाइड होणार. तर या पद्धतीने सरकारला 80 रुपयाचे चॉकलेट त्याला 102.20 रुपयामध्ये पडली. म्हणजेच जो उरलेला 80 व्यतिरिक्त जे उरलेले पैसे आहेत ते कोणाला गेले, ते सरकारला गेले ॲज अ GST म्हणून. त्यानंतर इथे दिले ब्रेड. आता ब्रेड हे काय, ते हे जीवनावश्यक वस्तूमध्ये येते. ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्यावर GST लागत नाही, म्हणजेच कोणताही टॅक्स लागत नाही. म्हणून इथे जो टॅक्सेबल अमाऊंट आहे ही काय आहे ना, टॅक्सचा रेट आहे म्हणजे CGSTचा आणि SGSTचा हा 0 राहणार. त्यामुळे काय होणार, ब्रेडची जी किंमत आहे म्हणजे ओरिजिनल किंमत 35 रुपये तेवढीच त्या ग्राहकाला पे करावं लागेल. तर हे झालं. यावरून तुम्हाला समजलं असेल की जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा विक्री करतो तेव्हा आपल्याला म्हणजेच ग्राहकाला GST कशा पद्धतीने द्यावं लागते आणि ती GST स्टेट गव्हर्नमेंटला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला समान प्रमाणामध्ये कशा पद्धतीने पाठवली जाते. ठीक आहे. तर आपण आता एक गणित सॉल्व करूया. आपण एक उदाहरण पाहूया. एका LPG आरती गॅसने 200 रुपये 545 करपात्र किमतीचा एक LPG सिलेंडर ग्राहकाला विकला. GSTचा दर 5% आहे. तर ग्राहकास दिलेल्या करविजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल? ग्राहकाला एकूण किती रुपये द्यावे लागतील? आरती गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू सेवा कर भरावा लागेल? हे आता आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे बघा, ते LPG गॅस सिलेंडर आहे. LPG सिलेंडरची किंमत आहे 545 रुपये. ठीक आहे. आणि या LPG सिलेंडरवर जो काही कर द्यावा लागत आहे म्हणजे GST जो द्यावा लागत आहे, GSTचा दर किती आहे? हा आहे 5%. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे की जो ग्राहक आहे त्याला एकूण किती रुपये द्यावे लागेल आणि त्याने दिलेल्या जे काही अमाऊंट आहे म्हणजे सिलेंडरची जेवढी किंमत आहे त्यातून किती GST सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आहे आणि किती GST आहे स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आहे. बरोबर आहे. आता आपण CGST काढू. आता बघा, आता आपण जे काही मी तुम्हाला चार्टमध्ये दाखवलं तर 5% GST आहे. तर त्याचे काय होणार, 2.5% ही सेंट्रल गव्हर्नमेंटला जाईल आणि 2.5% ही स्टेट गव्हर्नमेंटला जाईल. बरोबर आहे. म्हणजेच काय होणार, CGST तर 2.5 अपॉन 545 इंटू 100. ठीक आहे. म्हणजे CGST किती येणार आपली, CGST येणार 13.63 रुपये. आता आपली SGST सुद्धा तेवढेच येणार, स्टेटला सुद्धा तेवढेच पैसे जाणार. बरोबर आहे. 2.5% 545 इंटू 100 सुद्धा किती ना 13.63. आता बघा, आपल्याला माहिती आहे की टोटल GST म्हणजे काय असते, एकूण GST बरोबर
CGST असते म्हणजे सेंट्रलची GST, जी काही सेंट्रलला जाते, अधिक स्टेट GST. म्हणजे सेंट्रलला किती गेली 13.63 अधिक इथे किती गेली 13.63. म्हणजे एकूण GST किती गेली 27.26 पैसे. बरोबर आहे. मग आता तो जो ग्राहक त्या LPG सिलेंडरची किंमत किती होती 545 रुपये. आता या 545 वर त्या ग्राहकाला किती रुपये GST द्यावं लागली एकूण 27.26 पैसे इतकी GST द्यावी लागली. म्हणजेच त्या LPG सिलेंडर आहे त्याची एकूण किंमत किती द्यावी लागली त्या ग्राहकाला 572 रुपये 26 पैसे. ठीक आहे. म्हणजेच काय झालं की एकूण LPG जो सिलेंडर आहे त्याची किंमत होती 545 रुपये, पण त्याच्यावर 5% आपल्याला GST द्यावा लागत होता. बरोबर आहे. तर आपल्याला सेंट्रलला द्यावं लागली 13 रुपये 63 पैसे GST आणि स्टेट गव्हर्नमेंटला द्यावं लागली 13 रुपये 63 पैसे GST. एकूण GST किती झाली आपले 27 रुपये 26 पैसे. ठीक आहे. म्हणजेच त्या ग्राहकाला तो जो सिलेंडर आहे त्याची एकूण किंमत किती द्यावी लागली 572 रुपये 26 पैसे. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहोत GST. GSTची ओळख तसेच आपण व्यापार साखळीमध्ये GST कशी लावतात ते सुद्धा बघितलं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.